नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिनमध्ये आपण बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा. त्यातली सुरुवातीची बातमी आहे अधिवेशनासंदर्भातली. अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्याचं कालपासून सुरू झालंय आणि आज दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराचा तास असेल. महामेट्रो, MMRD यांच्यासह रेल्वे महामंडळांचे अहवाल आज ठेवले जाणार आहेत. आणि या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल राज्यपालांचं जे अभिभाषण झालं त्यावरच्या चर्चेचा आजचा पहिला दिवस आहे. यात सरकार आणि विरोधक आमने-सामने येतील. सत्तारूढ पक्षाकडून प्रस्ताव मांडण्याचा आजचा दिवस आहे आणि कोरोना काळात राज्य सरकारनं केलेल्या कामाचा पाढा यावेळी वाचला जाईल. कोरोना काळात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता आणि यावरूनही सभागृहात घमासान पाहायला मिळू शकेल. मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात 12 ऑक्टोबरला गेल्या वर्षी वीज पुरवठा खंडित झाला होता. या प्रकरणी न्यूयॉर्क टाइम्स अँड रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क अॅनालिसिस कंपनीनं चीनचा हात असल्याचा दावा केला होता. महाराष्ट्राच्या सायबर सेलनं यासंदर्भातला आपला अहवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे दिला. यामध्ये सायबर सेलनं 3 गंभीर मुद्द्यांचा उल्लेख केला. MSCBच्या सर्व्हरमध्ये हॅकिंगचे प्रयत्न झाल्याची शक्यता यात वर्तवण्यात आली आणि हा पूर्ण अहवाल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे सोपवण्यात आला. त्या आधारावर आता सविस्तर तपास आणि चौकशी होऊ शकेल असंही गृहमंत्री देशमुख यांनी म्हटलं. पुढची बातमी. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मृत मुलीच्या कुटुंबासह बंजारा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी मानोरा तालुक्यातल्या हट्टा इथे श्याम सरदार राठोड यांनी देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, अतुल भातखळकर, सुधीर मुनगंटीवार, शांता चव्हाण, तृप्ती देसाई यांच्या विरोधात पोलीस तक्रार दिल्याचं कळतंय. अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यात कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढतोय. गेल्या 3 दिवसात दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या 8,000च्या वर गेली आहे. यामध्ये काहीशी घट काल पाहायला मिळाली. कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होतीये ही देखील चांगली बातमी आहे. दिवसभरात राज्यात 6,397 नव्या कोरोनाबाधितांची नोंद 24 तासात झाली. मुंबईच्या पश्चिम वॉर्डमध्ये सलग दुसऱ्या दिवशी विलगीकरणाचे नियम न पाळणाऱ्या लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला. चेंबूरमधल्या वसंत पार्कमध्ये देखील तक्रार दाखल झाली आहे. कल्पेश यांना विलगीकरणात राहण्याचा सांगण्यात आलं होतं, मात्र ते देखील घराबाहेर फिरत असल्यानं त्यांच्या विरोधातही आता तक्रार दाखल झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला वरळी मतदारसंघातच केराची टोपली दाखवण्यात आली, कारण नाईट क्लब्समध्ये पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं. मनसे नेते संतोष धुरी यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काल याची पोलखोल केली होती. काल यानंतर FIR दाखल करण्याचे आदेशही त्यानंतर देण्यात आले होते. अमरावती जिल्ह्यात 24 तासात 699 नवीन कोरोनाबाधित आढळलेत आणि 10 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. आतापर्यंत 29,531 रुग्णांनी कोरोनावर इथे मात केली. धुळ्यामधली बातमी आपण बघतोय, कारण धुळे जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढतोय. जिल्हाधिकारी संजय यादव हे देखील कोरोना संसर्ग त्यांना झालाय असं कळतंय. त्यांना काही सौम्य लक्षणं जाणवत होती. मध्यम स्वरूपाची लक्षणं असल्यानं जिल्हाधिकारी यादव यांना त्यानंतर घरीच क्वारंटाईन करण्यात आलंय. जनजागृती मोहिमेदरम्यान त्यांना संसर्ग झाल्याचं म्हटलं जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासह संपूर्ण इमारत त्यामुळे सॅनिटाईज करण्यात आली. नाशिक महापालिका हद्दीतल्या शाळा आजपासून बंद राहणार आहेत. 15 मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. रुग्णसंख्या वाढते आणि त्यामुळे हा खबरदारीचा उपाय घेण्यात आलाय. 15 मार्चला पुढचा निर्णय घेतला जाईल. 5वी ते 11वी पर्यंतचे वर्ग बंद राहतील. केवळ 10वी आणि 12वीसाठी पालकांची संमती असेल तरच शाळा सुरू होतील. CISE आणि ICSE बोर्डाचे 10वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालंय. 10वीच्या परीक्षा 10 मेला होणार आहेत. ICSE 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन होतील. दौंडमध्ये कोरोनाच्या रॅपिड अँटीजन टेस्टचा अहवाल देण्यासाठी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना लाच घेतली असा धक्कादायक प्रकार पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं उघड केलाय. दौंडमधल्या कर्मचाऱ्यांना 1,500 रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलाय. मिलिंद कांबळे असं त्याचं नाव कळतंय. 19 जणांचे कोरोनाचे अहवाल देण्यासाठी त्यांनी काही पैशांची मागणी केली आणि तडजोडी अंती 1900 ऐवजी 1,500 रुपये घेताना या अधिकाऱ्यांनी रंगेहात याला पकडलंय. गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मास्कची विचारणा केली म्हणून पोलिसाला भर रस्त्यात शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला. विना मास्क फिरणाऱ्यांवर श्रीराम चौकात महापालिका पथक आणि पोलिसांची कारवाई सुरू होती. यावेळी पोलिसाला शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आला. विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आशिष आणि आकाश त्रिपाठी यांना अटक केली आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी ॲपवर लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली आणि ॲपचं सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे गर्दी झाली होती आणि नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळालं.
ऑनलाईन नोंदणी होत नव्हती आणि त्यामुळे आरोग्य सेवकांच्या इथे मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या होत्या। पुण्यात पालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये देखील अशीच गर्दी पाहायला मिळाली। एकाच वेळी जास्त लोक आले आणि त्यामुळे लसीकरण केंद्राबाहेर असा गोंधळ उडाला होता। वर्धा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा पार पडला, पण दुसऱ्या टप्प्यात कोविन ॲपला लिंक मिळत नसल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला। ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणापासून त्यामुळे वंचित राहावं लागलं। कोविड लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात अकोल्यात 60 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांना लस पहिल्याच दिवशी देण्यात आली। नोंदणी करणं आवश्यक आहे त्यासाठी कोविन 2 हे ॲप उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली। ज्येष्ठांच्या कोविड लसीकरण मोहिमेसाठी अकोला जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात हे केंद्र उघडण्यात आलंय। अनेक भागांमध्ये याचा लाभ घेतला जातोय। बातमी अमरावतीची, इथे कोरोनाचा धोका वाढतोय। 24 तासात 892 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत। फेब्रुवारी महिन्यात तब्बल 13,138 रुग्णांची नोंद झाली आहे। महिनाभरात 93 जणांचा इथे मृत्यू झालाय। अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होते। पुढची बातमी आहे नागपुरातली, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय। MG मोटर्स आणि नांगिया मोटर्सकडून नागपूरकरांसाठी 5 रुग्णवाहिका आता तैनात करण्यात आल्या आहेत। त्याचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं। या 5ही रुग्णवाहिका कोरोना संकटामध्ये हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी अद्ययावत अशा आहेत। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या मिरजेतल्या ख्वाजा मीरासाहेब दर्गा उरूस यंदा रद्द करण्यात आलाय। प्रशासन आणि दर्गा कमिटीमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय झालाय। भाविकांना यंदाच्या वर्षीही इथे दर्शन घेता येणार नाही। वाशिम जिल्ह्यात आजपासून ज्येष्ठ नागरिकांना आणि 45 वर्षांवरच्या व्याधीग्रस्तांच्या दुसऱ्या टप्प्यात लसीकरणाला सुरुवात झाली। 7 शासकीय आणि 4 खासगी रुग्णालयात लस दिली जाते। कोविन आणि आरोग्य सेतू आणि प्रत्यक्ष केंद्रावर या लसीकरणाची नोंदणी केली जाते। लसीची प्रतीक्षा असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अखेर लस मिळाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला। पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांता राठोड यांनी माहिती दिली आहे की संजय राठोड यांनी 5 कोटी रुपये तिच्या आईवडिलांना दिले आणि म्हणूनच पैसे पोचते झाले। त्यामुळेच पूजाच्या आईवडिलांना त्यांच्या पूजाच्या हत्याराविषयी बोलायचं नसल्याचा आरोप शांता राठोड यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांनी पूजाच्या आईवडिलांनी दिलेल्या खोट्या माहितीला बळी पडू नये आणि पूजाला न्याय द्यावा अशी मागणी देखील शांता राठोड यांनी केली आहे। नवी मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली। मनपाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं कंबर कसली आहे। प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आली। वरळीत पबला 1 वाजेपर्यंत परवानगी कशी मिळते आणि अशा कोणत्या सुप्त शक्ती इथे आहेत कळत नाही अशी खोचक टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी काल केली। शिवजयंतीला परवानगी मिळत नाही पण पबला परवानगी मिळते असा सवालही त्यांनी काल उपस्थित केला। दौंडमधली बातमी आपण बघतोय। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बोरी पारधी हद्दीमध्ये एक विचित्र अपघात झाला। यामध्ये दोघांचा मृत्यू झाला, 2 जण जखमी झालेत। टेम्पो सोलापूरहून पुण्याच्या दिशेनं चाललेला असताना या टेम्पोनं रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली। यानंतर टेम्पोनं दुभाजक ओलांडून पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या टेम्पोला धडक दिली आणि या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झालेत। कल्याणनगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे गावाजवळ भीषण अपघात झाला। ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झालाय। ट्रकखाली मोटरसायकल गेल्यानं चिरडून हा भीषण अपघात झालाय। गुंजळवाडीजवळ असलेल्या दूधगंगा डेअरीजवळ ही भीषण दुर्घटना घडली। या अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही व्यक्तींची ओळख मात्र अजून पटलेली नाही। पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले। बीडच्या अंबेजोगाई शहरापासून जवळच तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। मारेकरी फरार आहेत। गणेश मोरे असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव कळत आहे। अज्ञातानं कत्तलीनं इथे वार केले आणि त्यामुळे गणेशची निर्घृण हत्या करण्यात आल्याचं कळत आहे। अधिक तपास केला जातोय। पुढची बातमी आहे। गजामानेसह टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल झाला। रॅलीनंतर फूड मॉलवर थांबून पैसे न देता पाणी आणि वडापाव घेऊन दहशत माजवल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद झाली आहे। 30 वर्ष महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा प्रकार डोंबिवलीतल्या एका ठिकाणी घडलाय। श्वेता गुप्ता असे तिचं नाव कळत आहे। तिचा पती राजेश आणि श्वेता डोंबिवलीतल्या लोढावन भवानी चौक परिसरात भाडेतत्वावर रेशनिंगचं दुकान चालवत होते। रात्रीच्या सुमारास याच दुकानाच्या मागे राजेश आणि श्वेता आणि त्यांचा कामगार गुड्डीकुमार दारू पित असताना इथे त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यानंतर या व्यक्तीची गळा चिरून हत्या झाल्याचा प्रकार उघड झाला।
कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिलेचा विनयभंग झाल्याचं कळतंय। केडीएमसीच्या कल्याण पश्चिममध्ये आर्ट गॅलरी इथल्या रुग्णालयात हा प्रकार झाला। कोविड सेंटरमधल्या महिला रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे पुन्हा चर्चेत आलाय। श्रीकांत मोहिते नावाच्या वॉर्डबॉयनं महिलेचा विनयभंग केलाय। या सगळ्या प्रकरणांची चौकशी करण्यात येतेय। संबंधित दोषींवर कारवाईचं आश्वासन इथल्या अधिकाऱ्यांनी दिलंय। 2 तरुणांनी भटक्या कुत्र्याला लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केल्याचा प्रकार पुण्यात घडलाय। यात कुत्रा गंभीर जखमी झालेला आणि त्याला निर्दयीपणे या कुत्र्याला 2 तरुणांनी मारहाण केली। कोंढव्यातल्या प्राण्यांच्या रुग्णालयात त्या कुत्र्यावर सध्या उपचार सुरू आहेत। प्राणीप्रेमींनी या घटनेवर संताप व्यक्त केला। मुंबई गोवा महामार्गावरच्या प्रकल्पाविषयी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली। नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पाचं 2010 मध्ये सुरू झालेलं काम पूर्णत्वाला आलंय। 2010 मध्ये सुरू झालेल्या मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण प्रकल्पाचं काम धीम्या गतीनं का होतंय असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय। प्रकल्पाला विलंब का होतोय आणि कित्येक ठिकाणी खड्डे आणि चुकीच्या कामांमुळे प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय असे प्रश्न यात उपस्थित करण्यात आलेत आणि हीच याचिका जनहित याचिका कोर्टात दाखल झाली आहे। उद्या म्हणजे 3 मार्चला यावर निर्णय अपेक्षित आहे। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 3.5 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी 17 दिवसांनी आरोपीला अटक झाली। या शहर शाखेत कोरोना काळात खातेदारांचे पैसे स्वतःकडे ठेवत त्याच्या नोंदी केल्या नसल्याचं यात उघड झालंय। एका पतसंस्थेनं यात अफरातफर केल्याचं पत्र बँकेला दिलं आणि यानंतर या अपहरणाचं बिंग फुटलं। अन्नत्याग आंदोलनाला बसलेले पर्यावरणवादी बंडू धोत्रे यांची प्रकृती बिघडल्याचं कळतंय। रामाळा तलावाच्या खोलीकरण आणि सौंदर्यीकरण अभियानासाठी त्यांनी अन्नत्याग केलाय। गेल्या 8 दिवसांपासून अन्नत्याग केल्यामुळे प्रकृती बिघडल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। चंद्रपुरातली आणखीन एक बातमी। चिमूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये 7 महिन्यांचं मृत स्त्री अर्भक आढळलाय। सफाई कामगार राजेश शेट्टी हे स्वच्छतेसाठी पोहोचले तेव्हा हा प्रकार उघड झालाय। अज्ञात इसमानं या स्त्री अर्भकाची विल्हेवाट लावण्यासाठी रुग्णालयाच्या शौचालयाचा वापर केल्याचं समोर आलंय। अधिक तपास या प्रकरणाचा केला जातोय। पुढची बातमी आपण बघतोय। चंद्रपुरातल्या वरोरा शहरात प्रेमीयुगुलानं आत्महत्या केली। रेल्वेखाली त्यांनी आयुष्य संपवले। आकाश मेश्राम आणि मयुरी कांबळे अशी दोघांची नावं कळतायत। वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यात ब्राह्मणवाडा इथल्या अनधिकृत बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी वसुदेव घुगे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली, पण प्रशासनानं लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। चंद्रपुरात गोंडकालीन ऐतिहासिक वारसा असलेल्या रामाळा तलाव अतिक्रमणात गिळंकृत होत असल्याचं समोर आलंय। हा तलाव प्रदूषणमुक्त करून त्याचं खोलीकरण करण्याचा प्रस्ताव करण्यात आलाय, पण याला अजून मंजुरी देण्यात आलेली नाही। या इथे इकोप्रो संघटनेच्या वतीनं अन्नत्याग आंदोलन केलं जात आहे। सामूहिक मुंडन आंदोलन काल करण्यात आलं। बंगळुरू अहमदाबाद पॅसेंजरमध्ये चोरट्यांनी लूट केलेली आहे। सोलापूर कर्नाटक सीमा भागात पहाटे चोरट्यांनी पॅसेंजर लुटली आहे। 50 तोळे सोनं लुटण्यात आली। प्रवाशांना मारहाणही यावेळी करण्यात आली आहे। रेल्वे स्थानकात गुन्ह्याची तक्रार करण्यात आली। मुंबई पोलिसांनी ठग दुल्हाचा पर्दाफाश केला, ज्यानं अनेक तरुणींशी लग्न करून त्या तरुणींना लाखोंची फसवणूक केली आणि त्यांचा क्रूरपणे शारीरिक छळ केल्याचं प्रकरण उघड झालंय। जादूटोणा शिकून तुझ्यावर नोटांचा पाऊस पाडू शकतो, तुला 50 कोटी मिळू शकतात असं आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला वारंवार नको ती मागणी करणाऱ्या एका तांत्रिकासह 5 जणांना गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलंय। सोपान कुंभरे असं टोळीच्या सूत्रधाराचं नाव कळतंय। त्या आरोपींच्या संपर्कात तो मैत्रिणींच्या माध्यमातून पोहोचला होता अशी माहिती कळते। नागपुरात हा प्रकार घडला। अकोल्यातली बातमी आहे। नवीन बस स्थानकात मॉकड्रिल घेण्यात आलं होतं। जिल्ह्यात आणि शहरात दहशतवादी हल्ला झाला, तर उपाययोजना करून दहशतवाद्यांना कसं प्रत्युत्तर देता येईल याचं प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आलं। भिवंडी तालुक्यामध्ये पडघा वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात खैराची तस्कर होतीये। या महामार्गावरच्या गंगारामपाडा इथे शंग्रीला रिसॉर्टजवळ खैराच्या सोलीव लाकडाचा साठा असलेला टेम्पो येणार असल्याची माहिती मिळाली। संजय धारणोय जे वनक्षेत्र पालक त्यांना ती मिळाली आणि मध्यरात्री त्यांनी पथकासह टेम्पो अडवला। तपासणी केली असता भाताच्या तुसाच्या खाली हा साठा लपवलेला होता। 14 लाखांचा खैर लाकडाचा साठा यावेळी आढळला आहे। टेम्पो जप्त करण्यात आला। चालक फरार आहे। वनविभागातला गैरव्यवहार लपवण्यासाठी वनविभागातल्या आगीच्या घटना बीड जिल्ह्यात वारंवार घडत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। नायगाव वनपरिक्षेत्रांतर्गत चुबळी आणि मळेकरवाडी डोंगरपट्ट्यात आग लागली की लावली असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। साताऱ्याच्या फलटण तालुक्यामध्ये आदरकी खुर्द गावचे 78 वर्ष आजोबा आपल्या पोटदुखीच्या आजारासाठी
दिवसाला 250 ग्रॅम मुरुमाचे खडे खातात. हे खडे खाण्याचा उपाय ते गेली 31 वर्ष दररोज नित्यनेमानं करतात. त्यांच्या मुरुम खडे खाण्यामुळे सर्वसामान्य माणूस इथे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आतापर्यंत यामुळे आपल्याला कोणताही त्रास जाणवत नसल्याचं या व्यक्तीचं म्हणणं आहे. ठाण्यातल्या माजिवडा भागात MIDCची पाण्याची पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया गेलं. पाईपलाईनला मेट्रोचं काम सुरू असताना धक्का लागल्यामुळे ही पाईपलाईन फुटल्याचं सांगण्यात आलं. कांद्यापाठोपाठ वांगे आणि बटाट्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे शेतकरी संतापल्याची घटना मनमाडमध्ये घडली आहे. शेतमालाला कवडी मोल भाव मिळत असल्यानं येवल्यातल्या संतापलेल्या शेतकरी भरत भावसार या शेतकऱ्यानं 2 एकरावरचे वांग्याचं पीक उपटून टाकलंय. बलेगाव इथे राकेश जमदाळे या शेतकऱ्यानं बटाट्यांच्या पिकांवर नांगर फिरवलाय. मिळत असलेल्या भावातून पिकावर केलेला खर्च तर सोडाच, पण वाहतुकीचा खर्च देखील निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा कठोर निर्णय घेतला. पंढरपूरमधली बातमी आपण बघतोय. तब्बल 1.5 वर्षांनी आलेल्या अंगारकी निमित्तानं राज्यातल्या प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गणेशाला प्रिय असलेल्या दुर्वांची आरास करण्यात आली आहे. अष्टविनायकाचा देखावा या मंडप परिसरात करण्यात आलेला आहे. आवडणारे मोदक देखील या आरासमध्ये ठेवण्यात आले. त्या सुंदर सजावट पाहण्यासाठी इथे गर्दी होती. काही राष्ट्रीय बातम्या. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 8 टप्प्यात मतदान घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली. 8 टप्प्यात मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला, तो थांबवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी ML शर्मा या वकिलांनी याचिकेत केली. या निर्णयामुळे घटनेतल्या अनुच्छेद 14 आणि 21चं उल्लंघन होत असल्याचं त्यांनी याचिकेत नमूद केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम बंगालमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं दिग्गज नेत्यांची फौज मिशन बांगला यशस्वी करण्यासाठी तैनात केली आहे. ममता दिदींच्या बंगालमध्ये आज योगींची तोफ धडाडणार आहे. मालदामध्ये त्यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं. तामिळनाडूमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधींनी जोर बैठका काढल्या. एकिदो या जपानी प्रकाराचं प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आलं. मुलागुमदुडू येथल्या सेंट जोसेफ मॅट्रिक्युलेशन उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये राहुल गांधी यांनी काल हजेरी लावली होती. सुप्रीम कोर्टाच्या आपण बातमी बघतोय. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना कोरोनाची लस आज दिली जाणार आहे. न्यायाधीशांसहित त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. विद्यमान न्यायाधीशांसह सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबियांना लस दिली जाईल असं कळतंय. सुप्रीम कोर्टाच्या परिसरात या कुठल्याही हॉस्पिटलच्या कोरोना लस इथे कोरोना प्रतिबंधक लस या रुग्णालयात दिली जाईल. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्यानंतर आता CNG आणि PNGच्या किमती देखील वाढल्यात. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं या किमती वाढवण्याची घोषणा केलेली आहे. CNGच्या किमतीत किलोमागे 70 पैशांची वाढ झाली आणि PNGच्या किमतीत 91 पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये या नव्या किमती आता लागू झाल्या. PNB घोटाळ्याचा सहआरोपी असणारा नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सीच्या आता अडचणी वाढल्यात, कारण त्याला कॅरेबियन देशांची नागरिकता बहाल करण्यात आली होती, पण हे नागरिकत्व मागे घेण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. ते मेहुल चोक्सीच्या अडचणी वाढलेल्या दिसत आहेत. सरकारच्या निर्णयाविरोधात त्यानं न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर वसुलीनं 1 ट्रिलियनचा टप्पा ओलांडला आहे. कोविड-19 साथीच्या रोगानंतर सलग 5व्या महिन्यासाठी आणि सलग तिसऱ्यांदा 1.1 ट्रिलियनची वसुली करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. हा GST महसूल 1.13 ट्रिलियन इतका होता, जो गेल्या वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत 60% वाढला आहे. 5 महिन्यातल्या GSTच्या उत्पन्नातील वसुलीचा विचार केला तर फेब्रुवारी 2021मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत याच महिन्यात GSTच्या उत्पन्नाच्या तुलनेत 60% हा अधिक असल्याचं सरकारने म्हटलंय. देशात गेल्या एका दिवसामध्ये म्हणजे काल जी आकडेवारी देण्यात आली, ज्यामध्ये 15,510 जणांना कोरोनाची लागण झाली. यापैकी 87.25% रुग्ण महाराष्ट्र, केरळ, त्याचबरोबर पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातमधले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयावतीनं ही माहिती काल देण्यात आली. देशात 1,68,627 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 84% उपचाराधीन रुग्ण या 5 राज्यातले आहेत. एकट्या महाराष्ट्रात ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत या रुग्णांची संख्या तब्बल 46.39% असल्याचं कळतंय. कंगनाच्या अडचणी वाढल्यात. लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात हजर न राहिल्यानं मुंबईत अभिनेत्री कंगना रानौतच्या विरोधात आता कोर्टानं वॉरंट जारी केलाय. समन्स बजावूनही कंगना रानौत हजर न राहिल्यानं हा वॉरंट बजावण्यात आलाय. समन्सच्या बातमीच्या ट्विटला कोट करत आणखी एक वादग्रस्त टिप्पणी तिनं केली होती.
रणबीर कपूरचा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ॲनिमल या सिनेमातून तो प्रेक्षकांना भेटणार आहे. परिणीती चोप्रा, बॉबी देओल, अनिल कपूर हे कलाकार त्याच्यासोबत असतील. कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून ही बातमी काल शेअर केली. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग पोस्ट करत डोळ्याची शस्त्रक्रिया सुरू झाल्याचा खुलासा केला होता आणि त्यानंतरचा फोटो देखील त्यांनी शेअर केला आहे. ब्लॅक अँड व्हाईट फोटो त्यांनी शेअर केल्याचं कळत आहे. चष्मा देखील त्यांनी यावेळी परिधान केला. जागतिक अजिंक्यपद विजेती पी.व्ही. सिंधू आणि राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती सायना नेहवाल 2 भारतीय खेळाडूंमध्ये आजपासून स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचा उपांत्य सामना रंगण्याची शक्यता आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची आहे. महिला एकेरीत सिंधू आणि सायना यांच्यावर भारताची भिस्त आहे. सिंधूची पहिल्या फेरीत तुर्कीच्या नेस्लिहान येपची गाठ पडणार आहे. सायनापुढे सलामीला कोरियाच्या संग जी ह्यूनचं आव्हान असेल. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पाहतो न्यूज 18 डॉक्युमेंट. प्रायोजक